बाबा, अबीरला कसं समजवू मला नाही कळत आहे. अगं तू लहान आहे, त्याला कळत नाहीये. पण गोष्ट साधी नाहीये. म्हणजे ह्या अवस्थेत सुद्धा जर सारंग तुझं नाव घेत असेल तर तुला गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा लागेल. विचार काय करायचा यात? विचार करण्याचा हक्क आता ही मुलगी गमावून बसली आहे. तेव्हा आता तुला माझ्याबरोबर माझ्या घरी यावंच लागेल सारंगसाठी. यावंच लागेल म्हणजे आमच्याच दारात येऊन आमच्यावरच हुकूम. हुकूम समज, विनंती समज, काय वाटेल ते समज. मला सुद्धा इच्छा नव्हती तुझ्या घराची पायरी चढायची, पण बघ ना, देव सुद्धा माझ्या बाजूनी आहे. तुझ्या घराची पायरी चढावीच लागली नाही. तुम्ही दोघंही जण इथेच भेटलात मला, हो की नाही? मी ऐकते ते खरं आहे का? खरंय. दुर्दैवानं शब्दन शब्द खरा आहे. सारंग सतत तुझंच नाव घेतोय, अनफॉर्च्युनेटली. आणि डॉक्टरांनी सुद्धा असं सांगितलंय की जर का त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर ते फक्त तूच करू शकतेस. माझ्याकडे खरं तर दुसरा कुठलाच मार्ग नव्हता, म्हणून केवळ इथे यावं लागलं मला. काय आहे ना तिलोत्तमा, तुझं तुझ्या लेकावर जेवढं प्रेम आहे तेवढं आमचंही आहे. पण विरोधाभास बघ ना, ज्या मुलीची तुला तुझ्या मुलावर सावलीही नको होती म्हणून तू तिला हॉस्पिटलमधनं आकलून दिलं, आयुष्यभर तिचा तिरस्कार केला, आज तीच सावली तुला तुझ्या मुलासाठी हवी आहे. खरं तर आजही ह्या पोरीची सावली माझ्या सारंगवर पडायला मला नकोय, पण मी तेच सांगते, नीट ऐक ना. माझा नाईलाज आहे. माझे हात बांधले गेलेत. मुलाच्या जीवाची भीक मागायला आलीस आणि एवढा माज. किमान नम्रपणे पदर पसरून तिला विनंती करून घेऊन जा. मी या पोरीसमोर पदर पसरू? खरं सांगू, पदर पसरला असता या पोरीच्या मी पाया सुद्धा पडले असते जर का हिने माझं ऐकलं असतं तर. हिने मला शब्द दिला होता माझ्या लेकाच्या आयुष्यात येणार नाही, पण तिने तिचा शब्द मोडला. माझ्या सारंगच्या पुन्हा एकदा आयुष्यात आली आणि त्याच्यामुळे त्याचा एवढा मोठा अपघात घडलाय. तो संकटात आहे हिच्यामुळे. तेव्हा या पोरीचं आता कर्तव्य आहे माझ्याबरोबर माझ्या घरी यायचं आणि सारंगला मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं. आणि हे करताना जर का तू चुकलीस, जर का माझ्या सारंगला आणखीन काही झालं ना, तर गाठ माझ्याशी आहे. तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन मी.